विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे एलबीएस ऑनलाईन क्लासेसमध्ये. आज आपण इयत्ता 7वी भूगोल या विषयातील पाठ क्रमांक 10 मानवी वस्ती या पाठामध्ये उर्वरित भाग अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, आकृती 10.3 चे निरीक्षण करून खालील प्रश्नांच्या आधारे चर्चा करा. तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, चित्र अ मधील मानवी वस्ती आणि चित्र ब मधील मानवी वस्ती यामध्ये कोणता फरक आहे? चित्र ब आणि क मधील मानवी वस्तीत कोणता फरक आढळतो? 2 पेक्षा कमी घरे असणारी वस्ती कोठे आढळते? तुम्ही राहत असलेली वस्ती यापैकी कोणत्या प्रकारात येते? तर विद्यार्थी मित्रांनो, पहा आता, तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, चित्र अ मधील जी मानवी वस्ती आणि चित्र ब मधील मानवी वस्ती यामध्ये कोणता फरक आहे? तर चित्र अ मधील जी मानवी वस्ती आहे ती नदी किनाऱ्यावर म्हणजे कोणती शिस्तबद्ध पद्धत नसताना ती घरे फक्त नदीच्या किनाऱ्यावर आपल्या सोयीनुसार बांधण्यात आलेली आहेत. पण ब वस्तीमध्ये काय झालेले आहे? रस्त्याच्या कडेने सुनियोजित पद्धतीने ही घरे बांधण्यात आलेली आहेत. चित्र ब आणि क मधील वस्तीत कोणता फरक आढळतो? चित्र ब मध्ये जी वस्ती आहे ती सपाट प्रदेशावर आहे आणि क मध्ये ती आहे जी डोंगराळ प्रदेशावर वस्ती आहे. या ठिकाणी कोणती नियोजित वस्ती नाही. 2 पेक्षा कमी घरे असणारी वस्ती कोठे आढळते? तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी डोंगराळ प्रदेशामध्ये जी वस्ती आहे क वस्ती त्या ठिकाणी 2 पेक्षा कमी वस्ती आहे. तुम्ही राहत असलेली वस्ती यापैकी कोणत्या प्रकारची? विद्यार्थी मित्रांनो, आपण जी राहत होती वस्ती अशी नियोजित वस्ती या प्रकारामध्ये येते. तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, या ठिकाणी आपल्याला 10.4 चे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तर द्यायचे. तर ही आकृती कशाची आहे? स्थलदर्शक नकाशाचा हा एक भाग आहे. तर या ठिकाणी नकाशातील वस्त्यांची नावे सांगायची आहेत. म्हणजे ज्या ज्या तुम्हाला वस्त्या दिसतात त्यांची नावे तुम्ही लिहायची आहेत. नकाशामध्ये कोणत्या ठिकाणी वस्त्या विखुरलेल्या स्वरूपात आहेत? तर यामध्ये कोणत्या ठिकाणी वस्त्या वेगवेगळ्या स्वरूपात विखुरल्या ते लिहायचं आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या वस्त्यांमध्ये घरांची मांडणी कशी आहे? म्हणजे रस्त्याच्या कडेला ज्या वस्त्या आहेत तर त्यांची मांडणी कशी आहे? त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, एकवटलेली वस्ती कोठे आहे? ती वस्ती येथे एकवटण्यामागचे कारण काय असेल? आता कोणत्या ठिकाणी या नकाशामध्ये वस्ती एकवटलेली आहे त्याचं कारण लिहायचं आहे आणि यानुसार आपल्याला वस्त्यांचे वर्गीकरण करायचे आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पहा, विविध वस्त्यांचा विचार केला असता असे लक्षात येते की मानव वेगवेगळ्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये वस्ती करून राहतो व तेथील निसर्गाशी जुळवून घेतो. तर विद्यार्थी मित्रांनो, मानव काय करतो? आपण वेगवेगळ्या वस्त्यांचा विचार केला तर मानव वेगवेगळ्या नैसर्गिक परिस्थिती जुळवून घेतो. म्हणजे डोंगराळ प्रदेश, नदी किनारा, उष्ण हवामान, जास्त पावसाचे प्रदेश त्या ठिकाणी तो वस्तीकरण राहतो आणि तेथील निसर्गाशी तो जुळवून घेतो. निसर्गामध्ये असलेल्या स्थितीनुसार मानवी वस्तींचे आकृतिबंध निर्माण होतात. या पाठामध्ये आपण मानवी वस्तीचे प्रमुख आकृतिबंध व त्यामागील कारणे अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, भौगोलिक स्पष्टीकरण. परिसरातील साधन सामुग्रीचा वापर करून घरे बांधून मानव राहू लागला. विज्ञान युगात तर मानवाने निवाऱ्याच्या साधनात मोठमोठी प्रगती केली. परिस्थितीनुसार तो उत्तुंग इमारती बांधून राहू लागला. भविष्यात इतर ग्रह आणि उपग्रहावर वस्ती उभारण्यात जाण्याचा मानव विचार करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, वस्तीमुळे मानवाला स्थैर्य मिळाले. ग्रामीण वस्ती ही मानवी संस्कृतीतील स्थैर्याची पहिली पायरी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, वस्तीमुळे काय झालं? मानवाला स्थैर्य मिळाले म्हणजे माणूस स्थिर झाला. ग्रामीण वस्ती ही मानवी संस्कृतीतील स्थैर्याची पहिली पायरी आहे आणि सुरुवातीला मानव कुठे स्थिर झाला? ग्रामीण भागामध्ये स्थिर झाला. ग्रामीण वस्तीचा विकास व वाढीतूनच नागरी वस्ती निर्माण होत गेल्या आणि जशा जशा ग्रामीण वस्तीचा विकास झाला त्यातूनच नागरी वस्ती निर्माण होत गेल्या. ग्रामीण वस्त्या संस्कृतीचे जतन करतात. ग्रामीण लोकसंख्येची वाढ ही नागरीकरणाची सुरुवात आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या ग्रामीण वस्त्या आहेत त्यांच्यामधून संस्कृतीचे जतन केले जातं म्हणजे रूढी परंपरांचं पालन केलं जातं. ग्रामीण लोकसंख्येची वाढ ही नागरीकरणाची सुरुवात आहे. जसजशी ग्रामीण लोकसंख्येची वाढ होते मग त्याच्यानुसार हळूहळू लोक शहराकडे वळतात आणि नागरीकरणाची सुरुवात होते. नागरी वस्त्या मानवी जीवनाची गतिमानता वाढवतात. नागरी व ग्रामीण वस्तीत लोकवस्तीत आर्थिक सहसंबंध मोठ्या प्रमाणावर असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, नागरी वस्त्या मानवी जीवनाची गतिमानता वाढवतात म्हणजे त्यांच्यामध्ये जे काही विकास आहे तो वेगाने होतो. नागरी व ग्रामीण लोकवस्तीत आर्थिक सहसंबंध मोठ्या प्रमाणात असतो. नागरी लोकसंख्येच्या दैनंदिन आवश्यक गरजांची पूर्ती ग्रामीण वस्त्या करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे शहरामध्ये जे लोक राहतात त्यांना अन्नधान्य, भाजीपाला किंवा दूध वगैरे पदार्थ हे ग्रामीण भागातून पुरवठा केले जातात. ग्रामीण व नागरी वस्त्यांचा कायापालट आधुनिकता व विज्ञान तंत्रज्ञानावर आधारित असतो. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे काय ग्रामीण वस्त्या किंवा नागरी वस्त्या यांचा कायापालट म्हणजे बदल
आधुनिकता व विज्ञान तंत्रज्ञानाच्या आधारे होत असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहा, वस्त्यांच्या विकासादरम्यान कोणकोणत्या प्रक्रिया सुरू होत असतील याचा विचार करा व त्यांची यादी करा. वस्तीचे प्रकार व त्यांच्या वितरणाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे सांगता येतील. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, या ठिकाणी आता आपण विखुरलेली वस्ती कशाला म्हणतात ते पाहणार आहोत. हे आकृती 10.5 आहे. यामध्ये अशा पद्धतीचे घर आहे. तर विखुरलेल्या वस्तीत घरे दूर आणि संख्येने कमी असतात. तर पहा आता या 4 कोपऱ्याला 4 या वस्तीमध्ये घर आहेत आणि ही घरे दूर आहेत आणि अतिशय कमी आहेत. सामान्यपणे या प्रकारची वस्ती उंच सखल प्रदेश, घनदाट जंगल, गवताळ प्रदेश, वाळवंट तसेच विस्तृत क्षेत्र असलेल्या ठिकाणी आढळते. तर विद्यार्थी मित्रांनो, विखुरलेली जी वस्ती असते तर ही कुठे आढळते? एकतर उंच सखल प्रदेश, घनदाट जंगल, गवताळ प्रदेश, वाळवंट तसेच विस्तृत कृषी क्षेत्र असलेल्या ठिकाणी आढळते. विद्यार्थी मित्रांनो पहा, आता आपण विखुरलेल्या वस्तीची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. विखुरलेल्या वस्त्यांमधील अंतर स्पष्टपणे पाहायला मिळते. या वस्त्यांची लोकसंख्या मर्यादित असते. उदाहरणार्थ पाडा, वाडी इत्यादी. या वस्त्यांमध्ये पुरेशा सोयी सुविधा सेवा उपलब्ध नसतात. विद्यार्थी मित्रांनो, ही विखुरलेल्या वस्तींची वैशिष्ट्ये आहेत. तर या वस्त्यांमध्ये पुरेशा सोयी सुविधा किंवा सेवा उपलब्ध नसतात. या वस्त्या नैसर्गिक पर्यावरणाच्या अधिक जवळ असतात, त्यामुळे प्रदूषण मुक्त असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या विखुरलेल्या वस्त्या असतात त्या पर्यावरणाच्या म्हणजे निसर्गामध्ये असतात आणि त्यामुळे प्रदूषण मुक्त असतात. दैनंदिन गरजांच्या पूर्तीसाठी मध्यवर्ती खेड्यांवर अवलंबून असतात आणि ज्या वस्त्या असतात त्या दैनंदिन गरजेच्या पूर्तीसाठी मध्यवर्ती खेड्यांवर अवलंबून असतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहा, दुसरा वस्ती प्रकार आहे केंद्रित वस्ती. ओढे, नाले, नद्या, तळी, सरोवर अशा पाणवठ्यांजवळ या प्रकारची वस्ती असते. राजस्थान सारख्या वाळवंटी प्रदेशात पाणवठ्याच्या क्षेत्रात लोकवस्ती केंद्रित झालेली आढळते. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, ज्या ठिकाणी ओढे, नाले, नद्या, तळी, सरोवर अशा पाणवठ्यांजवळ या प्रकारच्या म्हणजे केंद्रित वस्ती असतात. राजस्थान सारख्या वाळवंटी प्रदेशात पाणवठ्याच्या क्षेत्रात लोकवस्ती केंद्रित झालेली आढळते. सामान्यतः सपाट व सुपीक जमीन, वाहतूक केंद्र, खाणकाम, व्यापारी केंद्र इत्यादी कारणांमुळे देखील या प्रकारच्या वस्त्या निर्माण होतात. म्हणजे केंद्रित वस्त्या कुठे निर्माण होतात? सपाट व सुपीक जमीन, त्यानंतर वाहतुकीचे केंद्र असते त्या ठिकाणी, खाणकाम, व्यापारी केंद्र इत्यादी कारणामुळे या वस्त्या निर्माण होतात. याशिवाय संरक्षण, आरोग्य, शिक्षण तसेच इतर सामाजिक व धार्मिक कारणांमुळे केंद्रित वस्त्याची निर्मिती होऊ शकते. तर विद्यार्थ्यांना संरक्षण क्षेत्र असेल किंवा आरोग्य विभाग असेल किंवा शिक्षण असेल, तर इतर सामाजिक व धार्मिक कारणांमुळे केंद्रित वस्त्यांची निर्मिती होऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, आता केंद्रित वस्तीची वैशिष्ट्य. वस्तीमधील घरे जवळजवळ असतात. वस्तीमध्ये सामाजिक सेवा उपलब्ध असतात. वस्त्यांना स्थळ व कालसापेक्ष वितरणामुळे विशिष्ट आकार प्राप्त होतो. विद्यार्थी मित्रांनो पहा, वस्तीमधील घरे जवळजवळ असतात. केंद्रित वस्तीमधील या वस्तीमध्ये सामाजिक सेवा उपलब्ध असतात. वस्त्यांना स्थळ व कालसापेक्ष वितरणामुळे विशिष्ट आकार प्राप्त होत असतो. या वस्तीतील जुन्या परिसरात रस्ते अरुंद असतात. या वस्तीमध्ये विविध जाती, धर्म, पंथ, वंश, विचार प्रणालीचे लोक एकत्र राहतात. त्यामुळे अशा वस्ती सामाजिक जीवन चांगले असते. तर विद्यार्थी मित्रांनो, केंद्रित वस्तीमध्ये आपण पाहतो विविध जाती, धर्म, पंथ, वंश व विचार प्रणालीचे लोक एकत्र राहतात. त्यामुळे अशा वस्तीत सामाजिक जीवन चांगले असते. त्यानंतर पुढची वस्ती आहे रेषाकृती वस्ती. रस्ता, लोहमार्ग, नदी, कालवा, समुद्रकिनारा, पर्वतीय परिसर पायथ्या इत्यादी प्रदेशांमधलं रेषाकृती वस्ती आढळतात. पहा, रस्ता, लोहमार्ग, नदी, कालवा, समुद्रकिनारा, पर्वतीय परिसराचा पायथा इत्यादी प्रदेशात रेषाकृती वस्ती आढळतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहा, रेषाकृती प्रकारची वस्ती अरुंद आकाराची व सरळ रेषेत असते. आता याची वैशिष्ट्ये पहा. या वस्तीमधील घरे एका रांगेत असतात. कालांतराने वस्ती वाढत गेल्याने त्यांच्या अनेक रांगा होतात. रस्ते एकमेकांना समांतर असतात. घराशिवाय वस्तीमध्ये काही दुकाने असतात. तर पहा, या वस्तीमधील जी घरे असतात ती एका रांगेत असतात. म्हणजे एक तर रस्त्याच्या कडेने असतील किंवा रेल्वे रुळाच्या कडेने असतील किंवा नाल्याच्या किंवा नदीच्या कडेने सुद्धा असू शकतात. कालांतराने वस्ती वाढत गेल्याने त्याच्या अनेक रांगा तयार होतात आणि रस्ते हे एकमेकांना समांतर असतात. घराशिवाय वस्तीमध्ये काही दुकाने असतात. भविष्य काळात रस्त्याच्या दिशेने या वस्त्यांची वाढ होत राहते. विद्यार्थ्यांना भविष्य काळात काय होतं? रस्त्याच्या दिशेने या वस्त्यांची वाढ होत राहते. उदाहरणार्थ भारतातील किनारपट्टीचे प्रदेश, प्रमुख नद्या, राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत अशा प्रकारच्या वस्त्या आढळतात. तर ह्या रेषाकृती वस्त्या कुठे आढळतात? किनारपट्टीचे प्रदेश, प्रमुख नद्या, राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत या रेषाकृती वस्त्या आढळतात.
तर विद्यार्थी मित्रांनो पहा, या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर रेषाकृती वस्ती दिसत आहे, या ठिकाणी महामार्ग दिसत आहे आणि याच्या बाजूला जी घरे आहेत ती रेषाकृती वस्तीची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण वस्त्यांचे प्रकार म्हणजे विखुरलेली वस्ती, केंद्रित वस्ती आणि रेषाकृती वस्ती यांचे सविस्तर माहिती मिळवली आहे. विद्यार्थी या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे आणि आपला भूगोलचा अभ्यासक्रम सुद्धा संपलेला आहे. थँक्यू.